24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। क्रेडिट कार्ड ॲक्टिवेट करण्यासाठी फोन करून कस्टमर सपोर्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करायला लावून फसवणूक केलेली 1,94,546 रुपयांची रक्कम सायबर पोलीस स्टेशननं परत मिळवून देण्याची कामगिरी केली आहे। सागर संभार यांना एका व्यक्तीचा फोन येऊन बँकेचा क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलतो, तुमचं क्रेडिट कार्ड ॲक्टिवेट करण्यासाठी तुमचे क्रेडिट कार्डची माहिती द्या आणि तुम्ही कस्टमर सपोर्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करा, असं सांगून सागर संभार यांची फसवणूक करून तब्बल 1,94,546 रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली होती। या प्रकरणी सागर संभार यांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती। यावरून ठाणे अंमलदार पोलीस नाईक अभिजित अर्कल यांनी तात्काळ संबंधित वॉलेट नोडल ऑफिसर यांना ईमेलद्वारे पत्रव्यवहार करून अर्जदार यांचे गेलेले पैसे हे तात्काळ रिफंड करण्यात यावे याबाबत कळवलं। त्यावरून संबंधित वॉलेट कंपनी यांनी अर्जदार यांचे गेलेले एकूण 1,94,546 रुपये हे पुन्हा त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये वर्ग केलेत। या घटनेनंतर क्रेडिट कार्ड ॲक्टिव्हेशन करून देतो, ऑनलाईन KYC अपडेट करून देतो, पेट्रोल पंप एजन्सी देतो अशा आमिषाला बळी पडू नये आणि प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी। तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम पोर्टल हेल्पलाईन नंबर 1930 यावर तक्रार करावी असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस सब इन्स्पेक्टर राहुल सानप, पोलीस सब इन्स्पेक्टर प्रतीक कोळी, पोलीस नाईक अभिजित अर्कल यांनी केली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा न्यूज 24 घडामोडी।